नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्री रामनवमी विशेष लेख पाहणार आहोत. तर तो तुम्ही नक्की ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. जय श्रीराम. रामनवमी ही एक महागाथा, रामायणातील दुर्मिळ प्रसंग, विज्ञानाशी सांगड आणि रामराज्याची सविस्तर माहिती. तर श्री रामनवमी मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श आणि उत्सव. आता आपण बघूया, पहिल्या भागात बघूया. आता मंगलचरण आणि प्रारंभ. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात रामाच्या नावानेच होते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. तर आज आपण अशा एका महापुरुषाचा जन्मोत्सव साजरा करत आहोत, ज्याने मानवी रूपात येऊन देवासारखे कसे जगावे याचा आदर्श घालून दिले आहेत. आता चैत्र शुद्ध नवमी म्हणजे केवळ एक तारीख नाही, तर ती सत्याच्या विजयाची मूर्त मेढ आहे. आता आपण हे पहिल्या भागामध्ये पाहिलेले आहे. आता दुसऱ्या भागात बघूया, राम जन्माचा काळ आणि खगोलशास्त्र. आता राम जन्माचा काळ आणि खगोलशास्त्र असे मानले जाते की प्रभू श्रीरामांचा जन्म आजपासून हजारो वर्षापूर्वी झाला. आता आधुनिक प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअरनुसार ज्या ग्रहांची स्थिती रामायणात सांगितलेली आहे, उदाहरणार्थ 5 ग्रह उच्चीचे असणे, ती स्थिती अंदाजे 7000 वर्षापूर्वी जुळून येते. आणि दुपारी 12 वाजताच जन्म का, तर दुपारी सूर्य हा तेजाचे प्रतीक असतो. आता श्रीराम हे सूर्यवंशी होते. सूर्य जेव्हा शिखरावर असतो तेव्हा तो जगाला प्रकाश देतो. तसेच राम हे जगातील अज्ञान आणि अधर्म दूर करण्यासाठीच पृथ्वीवर प्रगट झाले. आता आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत, रामाचे बालपण आणि विश्वामित्र ऋषींचा सहवास. आता रामांचे बालपण केवळ राजवाड्यात सरले नाही. वशिष्ठ ऋतूंपासून वेद पुराणाचे शिक्षण घेतल्यावर विश्वामित्र ऋषींनी रामाला आणि लक्ष्मणाला सोबत नेले. आता ताटका वध. अवघ्या लहान वयातच रामाने अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलले. आता अहिल्या उद्धार. आता अहिल्या उद्धारमध्ये शिळेत रूपांतर झालेल्या अहिल्याला केवळ स्पर्शाने मुक्त केले. हा प्रसंग सांगतो की श्रीराम हा पतितपावन म्हणजे पापी माणसालाही उद्धारणारा असा आहे. आता आपण चौथा भाग बघूया. आता चौथ्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर रामाच्या व्यक्तिमत्वाचे अष्टपैलू. आता चौथ्या भागातला पहिला भाग पाहूया. अष्टपैलूपैकी स्थितप्रज्ञता म्हणजे ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी त्यांना वनवासाची आज्ञा मिळाली. पण रामाच्या चेहऱ्यावर ना राज्याभिषेकाचा आनंद होता ना वनवासाचे दुःख. आता तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सुख दुःख दोन्हीही समान मानणारा हा स्थितप्रज्ञ राम होता. आता हे आपण अष्टपैलूपैकी पहिला भाग स्थितप्रज्ञता पाहिला. आता आपण दुसरं पाहणार आहोत, राम समतावादी राम म्हणजे सोसायटी. आता रामायणात
रामाच्या समाजाच्या प्रत्येक स्तराला जोडले आहे. निषादराज गुह हा आदिवासी राजा रामाचा सखा होता. हनुमान आणि वानरसेना प्राण्यांना आणि निसर्गाला सोबत घेऊन रामाने लढा दिला. आता बिभीषण शत्रूचा भाऊ असूनही शरणागत आल्यावर त्याला रामाने लंकेचे राज्य दिले. आणि आता आपण पाचवा भाग पाहणार आहोत. आता आपण चौथ्या भागातले 2 भाग बघितले. आता पाचवा भाग. आता 5व्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? रामराज्य सुखासनाची व्याख्या. तर आज आपण डेमोक्रेसीबद्दल बोलतो. पण रामाने रामराज्य राबवले होते. रामराज्याची वैशिष्ट्ये: न्याय, जिथे शेवटच्या माणसालाही न्याय मिळत असे. आणि दुसरं कर्तव्यामध्ये राजा आधी प्रजेचा सेवक होता आणि नंतर शासक. आणि तिसरा म्हणजे निर्भयतामध्ये स्त्रिया आणि दुर्बल घटक पूर्णपणे सुरक्षित होते. आणि निसर्ग: रामराज्यात वेळेवर पाऊस पडत असे आणि पृथ्वी सुजलाम सुफलाम अशी होती. तर हे वैशिष्ट्य होते रामराज्याचे. आता 6व्या भागामध्ये पाहणार आहोत रामनवमी साजरी करण्यामागचा आध्यात्मिक अर्थ. आता आपण मंदिरात जातो, पाळणा हलवतो, पण खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी करणे म्हणजे काय? आता हृदय हेच अयोध्या. आता अयोध्या म्हणजे जिथं युद्ध होत नाही ते. आता जेव्हा आपल्या मनात द्वेष आणि युद्धाचे विचार थांबतात, तेव्हा तिथे रामाचा जन्म होतो. आता दशेंद्रिय हाच दशरथ. आता आपल्याला 10 इंद्रियांवर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कामेंद्रिय ज्यांचा ताबा आहे तो दशरथ. अशा शुद्ध बुद्धीतून राम जन्माला येतो, म्हणजे दशरथ पुत्र राम. आता आपण 7व्या भागात पाहणार आहोत सण साजरा करण्याच्या परंपरा आणि विधी. आता यामध्ये चैत्र नवरात्र. आता चैत्र प्रतिपदेपासून 9 दिवस अखंड नामस्मरण चालते. उपवास, शरीर शुद्धीसाठी या दिवशी निराहार किंवा फलाहार केला जातो. त्यानंतर प्रसादासाठी सुंठवडा हा प्रसादासाठी वापरला जातो. आता सुंठवडा प्रसादामध्ये सुंठ ही पाचक असते. आता थंडी संपून उन्हाळा सुरू होत असताना आरोग्यासाठी सुंठ आणि खडीसाखर यांचा प्रसाद दिला जातो. हे भारतीय संस्कृतीचे आरोग्यशास्त्र आहे. आता राम नाम याचा जप. आता राम हा शब्द उच्चारताना बघा तोंड उघडते, म्हणजे काय होते तर मनातील विकार बाहेर पडतात. राम म्हणताना आपल्या मनातील जे विकार आहेत ते बाहेर पडतात. आणि म्हणताना तोंड बंद होते, म्हणजे बाहेरील विकार आत जात नाहीत. त्यामुळे राम हा शब्द याचा आपण अर्थ बघितला, आरोग्यशास्त्रानुसार अर्थ बघितला. आता यामग 8व्या भागात बघू आपण समारोपमध्ये काय बघणार आहोत आपण? यामध्ये बघणार आहोत आपण आजच्या युगातील रामाची गरज. आता आज समाजात जो भ्रष्टाचार, स्वार्थ आणि हिंसा वाढली आहे, त्यावर एकच उपाय आहे की रामाचा आदर्श आपल्याला पुन्हा एकदा प्रत्येक घरात लक्ष्मण आणि प्रत्येक पुत्रात राम घडवावा लागेल. आता देहाची अयोध्या, मनाचा हा राम. देहाची अयोध्या आणि मनाचा हा राम. आता भक्तीच्या रथाने गाठूया निजधाम.
चला तर मग या रामनवमीला आपण संकल्प करूया की आपल्या वागण्यात थोडा तरी राम आणूया. आता सिया रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री रामनवमी यावर एक छोटासा लेख सांगितलेला आहे. तर हा लेख तुम्हाला कसा वाटला? हा लेख जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि रामनवमीच्या सर्व ज्योतिष क्रिएशन फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.